रोहित पवार यांच्या विरोधामध्ये ईडीकडून आता पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। कन्नड साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे। लिलाव प्रक्रिया बेकायदेशीररित्या राबवल्याचा देखील आरोप आहे। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे। नाबार्डने जो रिपोर्ट केला होता 100 लोकांचं नाव त्याच्यामध्ये घेतली होती। 100 लोकांची नावं, त्यात अनेक नेते आणि ईडीने जी एफआयआर फाईल केली त्याच्यामध्ये या 97 लोकांची नावं आहेत आणि ईडीने जो त्या ठिकाणी एफआयआर केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही। आता याच्यामध्ये जे 97 लोक आहेत याच्या खोलामध्ये तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये बहुतांश लोक ही एकनाथ शिंदे साहेबांकडे, भाजपकडे नाही तर अजितदादांच्या पक्षाकडे आहेत। म्हणजे आता ते लोक सत्तेत आहेत, आम्ही मात्र विरोधात आहोत आणि याच्यामध्ये फक्त एक केस माझ्या विरोधात आहे आणि मी एकटाच त्या ठिकाणी आता ईडीच्या विरोधात लढत आहे। पण आम्ही लढणार, जिंकणार आणि दूध का दूध, पाणी का पाणी हे कोर्टाच्या माध्यमातून होईल असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो। ईडीकडे आम्ही 100 प्रकरणं पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची, किमान 100 प्रकरणं मी पाठवलेली आहेत भ्रष्टाचाराची। काय केलं ईडीने? जे मंत्री आहेत फडणवीस मंत्रिमंडळात, जे आमदार आहेत ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या आणि आहेत किंवा होणार होत्या, त्यांच्यावरती अजून आरोपपत्र किंवा पुरवणी आरोपपत्र का दाखल झालं नाही? देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवाराविरुद्ध ट्रकभर पुरावे, या ट्रकभर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे। आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणीपत्र, ईडी वगैरे वगैरे वगैरे। आता हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयकावर बोलत असताना हेच सांगतोय, एकीकडं हे मोठे मोठे विषय आहे, मग त्या सरनाईकाचे असतील, भावना गवळींचे असतील, नारायणराव राणेंचे असतील आणि अजितदादांचं महत्त्वाचं हसन मुश्रीफांचं असतील, याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा। मला वाटतं कायदेशीर प्रक्रिया आहे, मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही। ईओडब्ल्यूने एक भूमिका काही कारखान्यांबद्दल घेतली, आरोप पत्रामध्ये काही अन्य कारखान्यांचा उल्लेख आहे ज्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्याबद्दल उल्लेख असल्याची मी वर्तमानपत्रात बातमी वाचली आहे। ईडीने ईओडब्ल्यूच्या रिपोर्टला न्यायालयात त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। प्रकरण न्यायालयासमोर आहे आणि त्यामुळे न्यायिक प्रक्रियेवर भाष्य करण्यापेक्षा न्यायालयात काय होतं आहे बघितलं पाहिजे। तू इधर उधर की बात न कर, तू मुद्दे की बात कर, एवढंच मी त्यांना सांगेन।